देशामध्ये EPS 95ची जी पेन्शन आहे ती 162 आस्थापनातील सेवानिवृत्त कामगारांना मिळते। यामध्ये ST असेल, मायको असेल, HL असेल, साखर कामगार असतील, असे 162 आस्थापना आहेत। परंतु या पेन्शनरांना 3000 रुपये किमान पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करू अशा प्रकारचं आश्वासन 2013 मध्ये देण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रवक्ते प्रकाश जावडेकरांनी आम्हाला एकदा मतदान करा, 100 दिवसात 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह देतो हे आश्वासन देऊन मतं घेतले। परंतु अद्याप 10 वर्ष झालेत कोणत्याच प्रकारच्या मोबदला EPS 95च्या पेन्शनवाढीमध्ये करण्यात आलेला नाही। यामुळे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। अनेक आमचे पेन्शनर कोरोना काळामध्ये उपचाराला पैसे नसल्यामुळे मयत झालेले आहेत। म्हणून संपूर्ण 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने कामगार शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण राबवलेलं आहे। म्हणून याचा राग संपूर्ण देशातील 70 लाख पेन्शनरांमध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जो शब्द देतो पाळत नाही यांचा पराभव करण्याचा निर्धार देशातील पेन्शनरांनी, EPS 95च्या पेन्शनरांनी आणि कामगार संघटनांनी घेतलेला आहे। कामगार कायद्यामध्ये बदल करून कामगार संघटना या देशातला उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी असलेले कायदे त्यांनी केले नाही, शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे करण्याचा प्रयत्न केला, कामगारांच्या विरोधातले कायदे केले, EPS 95च्या पेन्शनरांची घोर फसवणूक 10 वर्ष केली। म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजप हटाव देश बचावचा नारा घेऊन पेन्शनर घरोघरी जाणार आहे आणि भूमिका घेणार आहे। काही मतदारसंघामध्ये कामगारांच्या वतीने सुद्धा प्रतिनिधी उभा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या कामगारांच्या प्रश्नावरती, EPS 95च्या प्रश्नावरती जे लोक काम करतील, जे उमेदवार शब्द देतील त्यांना मतदान करण्याची सुद्धा भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत। म्हणून शेतकऱ्यांना कामगारांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा पराभव करा हा निर्धार आजच्या बैठकीमध्ये नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे।